तर हाय भावानू, काय विषय आहे तर मी आणि शंकरा चाललो आहे सांगलीला त्याचं डो चेक करायला. आणि ह्या पोरी बघा स्टँडवर आम्हाला काच सोडून कशा फोटो काढा म्हणताय. तिथून आम्ही परत गेलो देशिंगमध्ये इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये. तिथं मग आम्हाला भेटून आम्ही निघालो खर्शिंगच्या दिशेने सांगली. आणि हळूहळू असं जाताना म्हटलं खर्शिंगचा थोडासा व्ह्यू चांगला येतो म्हटलं मोबाईलमध्ये, तर कॅप्चर करूया. आणि मित्र बोलला काय एवढा मोठा आपल्याला ब्लॉग नाही बनवायचा, तर कट कर आणि मी सांगतो ते बनव. मग असं मला शंकरा सांगितला. म्हणजे ठीक आहे बाबा तुझं ऐकतो म्हटलं, पहिला ब्लॉग आहे म्हटलं, तुझ्या नावानं करूया म्हटलं. तर हे मी असं दाखवतो येत होतो. तर पुढं म्हटलो मराठी शाळा येते म्हटलं, आता कट करायला नको म्हटलं. तर मराठी शाळाच्या इथं आलतो आणि असं तोपर्यंत आम्ही येतोय की नाही तोपर्यंत त्यांची काहीतरी प्रार्थना वगैरे चालू होती. मग तेवढ्यात आम्ही दंडोबाकडून चाललेलो सांगलीला. आणि जाता जाता आम्ही आणि शंकरा मजा करत चाललेलो. तोपर्यंत आम्हाला पुढं काहीतरी विषय झालेला दिसला. विषय झालेला दिसतोय नाही तोपर्यंत शंकरा म्हटलं भाऊ गाडी थांबवू जरा. गाडी थांबवलं लगेच मी ब्लॉग मध्ये सगळ्यांना घेतलं. घेताना मी सगळ्यांना विचारलं की बाबा काय विषय झालं. तोपर्यंत शंकराकडे कॅमेरा दाखवला. शंकरा आलता टेन्शन मध्ये, ही गाडी पलीकडे गेली कशी काय म्हणत असेल शंकरा. तिथं आम्ही उतरून सगळ्यांना विचारत होतो की बाबा काय झाले कसं झाले. त्यांना विचारूपर्यंत मग शंकरा पण इकडे तिकडे जरा फोन लावत होता. तोपर्यंतच मराठी शाळेची एक बस आली मागं, म्हणजे सहलीची बस होती. ते शंकरा बघत होता आणि बघून शंकरा त्या पोरासनी बारक्या हाय हॅलो करायला लागला. काय बोलायचं याला ही काय. मग परत आम्ही तिथनं बाबा निघलो. मग आम्ही तिथून निघाल्यानंतर इथं पुढे दिंडी चाललेली, त्या दिंडीचं पण थोडंसं शूट घेतलं. तेवढ्यात आम्ही मिरजेच्या सिग्नलवरती पोचलो. मग म्हटलं आता मी फ्रंट कॅमेरा ओपन करतो. म्हटलं आता यमाच्या शोरूममध्ये जायचं आहे. तर असं शंकरा यमाच्या शोरूममध्ये चाललेला. मग मी म्हटलं इथलं पण शूट घेऊया. आणि तो गेलेला म्हणजे असं त्याला काहीतरी बाईक बघायची होती म्हणून तो बाईक घेण्यासाठी खास बघतो इकडं तिकडे फिरतो, काय मोबाईलवरती काय बघतो. आम्ही गेलो बाबा त्याचा डोळ बघितला. तेवढ्यात आम्ही पोचतोय बरोबर त्याच्या हॉस्पिटलजवळ. मग म्हटलं बाबा तू आता मोबाईल घे म्हटलं. मी काय कॅमेऱ्यात आलो नाही म्हटलं, आता मी कॅमेऱ्यात येणार आहे. मग तिथनं आम्ही आज बूट वगैरे काढून आत गेलो. आत गेल्यानंतर डायरेक्ट रिसेप्शनला विचारतो माझा नंबर लागला. मग आम्ही वरती गेलो. त्याचा नंबर काहीतरी वरती होता वाटतं. मग मला जायचं होतं वॉशरूमात. काय आम्ही वॉशरूमला गेलो नाही, पण तिथंच चहा त्यांनी आणून दिलेला. चहा पीत बसलो त्याचं वाट बघत की बाबा आता कधी हा आवडतोय कधी जातोय असं कधी झालेलं. परत त्याची वाट बघून मग मी माझं सुद्धा चहा पित होतो. मग तो पण तिथं नंबरला बसलेला. मग तो नंबरला बसला. मग मी वॉशरूमला वगैरे जाऊन परत रिटर्न खाली चाललेलो. मग त्याचा फोन आला. मला म्हणाला मी बाहेर आहे ये. मग असा तो बाहेर उभा राहिले. त्याच्या काही फोनमधला बॅलन्स संपत नाही आणि त्याचा काही फोन कधी कट होत नाही. मग तिथून माझ्या बँकेचा थोडा प्रॉब्लेम झालेला. मग मी त्याला घेऊन गेलो पोस्ट बँकेमध्ये. असं पोस्ट बँकेच्या आत जातो की नाही तोपर्यंत तिथे विचारलो आम्ही कांबळे सर वगैरे कोण आहे, कारण की आम्ही ते कवटे मंकामध्येच विचारलेलं ना. हे काय बाबा हे शूटिंग चालू असताना काहीतरी मध्ये करत असते. तिथनं आम्ही मग गेलो आतमध्ये. मग तिथनं आम्ही गेलो सांगलीच्या मंदिरामध्ये, गणपती मंदिरामध्ये. हे असं सांगलीचं गणपती मंदिर आहे. गणपती जयंती होते नाही का, म्हणून आम्ही गणपतीच्या मंदिराला दर्शनासाठी गेलेलो. साईडला महाप्रसाद वगैरे चालू होते. हे असे पूर्ण आतमध्ये गणपती मंदिर आहे. एकदम छान असं गणपती मंदिर आहे. आम्हाला उशीर झालेला खूप जास्त म्हणून काय आम्ही आत गेलो नाही. तसंच बाहेरून दर्शन घेऊन आलो. आणि इथं महाप्रसाद चालू होता. मग शंकर म्हटलं महाप्रसाद घेऊन. मी म्हटलं नको उशीर झालाय जाऊया चल. मग आम्ही तिथून गणपती मंदिराच्या तिथून आम्ही निघलो. तिथून निघाल्यानंतर काय शंकरांनं आम्हाला वडापाव सांगितला. वडापाव पण काय वेगळाच होता, विषयच वेगळा होता वडापावचा सांगलीतला. मग त्यांना विचारलं वगैरे वडापाव कितीला आहे, तर ते म्हणाले की 20 रुपयाला वडापाव. मग वडापाव खाऊन आम्ही डायरेक्ट असं निघालेलो ते सांगलीत. ते मोबाईल शॉप आहे की नाही, पॉप्युलर मोबाईल शॉप आहे सांगलीत, नवतरंग असं काहीतरी. मग तिथं शंकराला मोबाईल घ्यायला गेलो. विवोचा कोणता तरी घेणार होता तो, विवो 200T घेणार होता. मग ते बघायसाठी गेलो. गेले तिथं मी शंकराला म्हटलं भावा पैसे दे, आहेत का पैसे दे, पैसे दे पैसे दे म्हटलं हसायले. मग तिथून येताना दिंडीचे वारकरी असे बसलेले, त्यांचे म्हटलं थोडंसं शूट घेऊया. आणि साईडलाच तिकडं मुली होत्या, त्या मुली फोटोशूट करत होत्या. मग काय तिथून शंकरचं व्हिडिओ शूटिंग केलं आणि आम्ही आलो. माझ्या पुढच्या व्लॉगसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इतकंच बस.